मध्ये आपण त्यांचा फक्त आश्रम बघूया, आजूबाजूचा परिसर बघूया, इकडनं ड्रोन शॉट बघूया, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की किती सुंदर ही प्लेस आहे. नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं परत स्वागत आहे. आज आपण मध्य प्रदेशमध्ये आहोत आणि मध्य प्रदेशमधील नर्मदा मैयाच्या बाजूला असलेल्या एका आश्रमात आपण चाललेलो आहोत. महाराजांची आपण आज भेट घेणार आहोत, त्यांचे अनुभव आपण जाणून घेणार आहोत. तर खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ हा होणार आहे. तर हा सरळ रस्ता आपला जातोय नर्मदा मैयाला. रस्त्याने जात असताना आपल्याला बघा सुंदर अशी बाजूला शेती लागलेली आहे. पूर्ण इथे शेत जमीन आहे. बरेच जण इथे शेती करतायत आणि डावीकडे असं जंगलचा परिसर थोडासा आपल्याला लागलेला आहे. याच्या मधनं आपण चाललो आहोत. पूर्ण झाडी असल्यामुळे पूर्ण थंड वाटतंय. आत्ता वाजले आहेत 2ची गरमी अजून सुद्धा वाटत नाहीये, कारण आजूबाजूला भरपूर झाडी आहे. तुम्हाला जर या आश्रमात यायचं असेल, जबलपूर ते मंडला ह्याच्यामध्ये भावल हे गाव लागतं. त्या भावलला तुम्हाला यायला लागेल. तिकडनं तुम्हाला जबलपूर ते मांडला प्रायव्हेट बस सर्व्हिस आहे. मांडलापासनं भावल तुम्हाला 50 रुपये पर माणशी घेतले जातील. आणि इथे तुम्हाला समोर जो हायवे दिसतोय, हायवेवरनं आपण डावीकडे वळलेलो आहोत. त्यांनी पहिली परिक्रमा ओंकारेश्वरपासून 2013ला मित्राबरोबर 70 दिवसात केली. नंतर त्यांना असे वाटले की परिक्रमा ही एकट्याने संतांच्या सानिध्यात भजन कीर्तन साधना करत केली पाहिजे. त्यानंतर त्यांनी 5 वर्ष त्यांचा फोटोग्राफीचा छंद जोपासला. त्यांनी दुसरी परिक्रमा ही महाशिवरात्रीला अमरकंटक पासून सुरुवात केली. आणि इकडनं उजवीकडे वळल्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला परत डावीकडे वळायचं आहे. असे मानले जाते की महाशिवरात्रीला अमरकंटक पासून परिक्रमा उचलली तर 3 परिक्रमेचा लाभ आपल्याला मिळतो. तेव्हा आता समोर आपल्या नर्मदा मैया दिसते आणि आता आपल्याला इकडनं डावीकडे जायचं आहे. ही दुसरी परिक्रमा महाराजांनी 3 वर्ष 9 महिने 3 दिवस अशी 6 डिसेंबर 2021ला पूर्ण केली. त्यानंतर 3 महिने 7 ते 8 आश्रमात परिक्रमा वासियांच्या सेवेसाठी महाराज हजर होते. थोडंसं तुम्ही पुढे आले की या जंगलामधनं एक छोटीशी पायवाट जाताना दिसते. त्या पायवाटेने आपल्याला आत जायचं आहे. आपल्याला समोर जी एक छोटीशी कुटी दिसते, बहुतेक तेच आश्रम असावा. तर आत जाऊया. मध्ये अशी महाराजांची कुटी आहे. महाराजांची परिक्रमेच्या काळात इच्छा होती की चतुर्मास करण्यासाठी त्यांना उत्तर तट उत्तर वाहिनी अशी जागा मिळावी. कारण दक्षिण तट हा पितरांचा आहे व उत्तर तट हा देवलोकांचा आहे. आणि मैयाची कृपा म्हणजे त्यांना अगदी जशी पाहिजे होती तशी जागा त्यांना मैयाने परिक्रमेच्या काळात तर दिलीच, शिवाय त्यांच्या आश्रमासाठी उपलब्ध करून दिली. आपल्याला पूर्ण नर्मदा मैया इकडे दिसतीये समोर. मित्रांनो, आपण आश्रमामध्ये आलेलो आहोत. पण काल नवरात्र इथे चालू झाली असल्यामुळे, काल गुढीपाडवा होता आणि नवरात्र चालू झाल्यामुळे 9 दिवस महाराजांचं मौन व्रत आहे. त्याच्यामुळे महाराजांना आपण भेटू शकतो पण त्यांच्याशी पण वादसंवाद करू शकत नाही, बोलू शकत नाही. त्याच्यामुळे आपण त्यांचा फक्त आश्रम बघूया, आजूबाजूचा परिसर बघूया, इकडनं ड्रोन शॉट बघूया, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की किती सुंदर ही प्लेस आहे. चला, हे बघा, इथे आल्यानंतर इकडनं आपण आलो आणि अशी छानसा त्यांनी आश्रम बांधलेला आहे. पूर्णपणे शेणाच्या ह्याने पूर्ण सारवत घेतलेला आहे. इथे काही झाडं त्यांनी लावलेली आहेत.
समोर नर्मदा मैया आहे. महाराजांचे म्हणणे आहे की ते मैयाचे दास आहेत. जसे वेदांचे प्रमाण असतात त्यावरूनच महाराजांना प्रमाण व नर्मदा मैयाचा दास म्हणून प्रमाणदास असे महाराजांचे नाव पडले. आणि आतमध्ये बसलेत ते महाराज आहेत. आणि तुम्ही जर बघाल तर इथे त्यांची धुनी आहे. आपण आत जाऊ प्रवेश करू शकत नाही, आपण फक्त इकडनंच दर्शन घेऊया. आणि आतमध्ये अशी छानशी त्यांनी कुटी उभारली आहे. आणि जर तुम्ही इकडे बाजूला जर बघितलं तर विश्राम करण्यासाठी एक त्यांनी रूम बांधलेली आहे. आम्हाला त्यांनी आता इथे विश्राम करण्यासाठी सांगितलेलं आहे. जर तुम्ही हे बघितलं तर इथे बघा तुम्हाला मागे बांबू दिसतील. तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे काही बांबू आहेत. बांबू आणि काठ्यांचं ह्यांनी पूर्ण अशी भिंत बनवून घेतली आहे. आणि भिंत बनवून झाल्यानंतर त्याच्यावर माती लावलेली आहे आणि त्याच्यानंतर शेणाचा एक लेप लावलेला आहे आणि त्याच्यावरती हा कलर लावलेला आहे. खूप सुंदर वाटतंय कुटी. तशीच त्यांनी इथे पण वॉल बनवलेली. आणि बसल्यानंतर बाहेर एवढं टेम्परेचर आहे पण आतनं जेव्हा आपण बसतोय तेव्हा अतिशय गार वाटते. इकडे खूपच मस्त वाटतंय. चला आता बाहेर जाऊया आपण. आपल्याबरोबर आणि मनीषजी आहेत तर त्यांच्याकडनं थोडीफार माहिती मिळाली आसपासची, तर त्यांच्याकडनं आता आपण ती घेऊया. ये मनीष जी है नर्मदे है. दर्शक आपको देख रहे हैं. अभी हम लोग महाराज जी के कुटी पे आए हैं जी. तो थोड़ा दर्शकों को बताइए कि आसपास क्या है, परिक्रमावासी यहाँ से कहाँ से जाते हैं और नर्मदा मैया का ये जो किनारा है जी. कहाँ से कहाँ तक है, मतलब ये सामने, और इसके बारे में, ये जगह के बारे में आप क्या कहोगे? दादी ये जगह तो अभी से नहीं, बहुत पुरातन से है. यहाँ पे तो दादी कहते हैं, पुराणों में निकलता है कि एक करची घाट के नाम से है. करची घाट है, एक स्थान था यहाँ पे, और उत्तर वाहिनी नर्मदा जी यहाँ तक ही है. इसके बाद से इसके आगे कुम्भेश्वर घाट है, फिर चीरी घाट कुम्भेश्वर घाट. तो वहाँ से परिक्रमावासी कुम्भेश्वर घाट से होते हुए चीरी से फिर ये भावल आश्रम है यहाँ पे. ये नर्मदा कुटी आश्रम जो बनाए दादी ने करची घाट पे, यहाँ पे भी आते हैं, माता जी की सेवा करते हैं, और जो परिक्रमावासी आते हैं उनकी सेवा के लिए दादी तात्पर्य है. भोग वगैरह बनाते हैं और सुबह वहाँ से पूजन करके फिर वो परिक्रमावासी अपने लिए फिर प्रस्थान कर जाते हैं यात्रा के लिए. यहाँ पे 1 रात 2 रात रुक सकते हैं. 1-2 रात रुक सकते हैं जी. रुकने के बाद फिर उतना इंतजाम हो सकता है. जी. अच्छा, तो उनका खाने का प्रबंध आप कर सकते हो? जी, दादाजी करते हैं अपने तरफ से, पूरी व्यवस्थाएं करते हैं, और उनके जो भक्त हैं वो उनके देते हैं, तो वो प्रसादी में जो भी पहुंचाते होंगे तो उन्हीं के लिए सब कुछ करते हैं प्रसादी के. बराबर. और बहुत ही सुंदर जगह मुझे दिख रही है, बहुत ही अच्छा है. और अलग अलग यहाँ पे ऐसा व्यूज बने हुए, घाट जैसे दिख रहा है यहाँ पे. जी. ये दादी, ये जो नर्मदा जी का कटाव होता है, जो बरसात में पानी आता है, तो उसी से टापू का निर्माण हो गया है. जो माटी इकट्ठी होती गई है, हाँ, वो टापू बनते गया है. जी. और बारिश में बताइए अब कहाँ तक पानी आता है यहाँ पे? जल दादी यहाँ तक आ जाता है पूरा. ये अपना ये पारिजात का पेड़ लगा हुआ है. ये पे सामने. यहाँ तक पूरा पानी भर. अच्छा, यहाँ पे पूरा भर जाता है. ये कटाव तो इतना ही बराबर स्पेस बाकी रहता है जो आश्रम का स्पेस. जी. इसके ऊपर नहीं आता पानी. फिर वो जो पेड़ लगा है वो नीचे रहेगा, उसके ऊपर पानी आ ही नहीं सकता है. अच्छा, म्हणजे आत्ता पात्र कुठे बघा, म्हणजे पावसाळ्यामध्ये एवढं वरती होतं पाणी. ये आम के पौधे हैं, सूरजमुखी, नारियल है, फिर ये जासवान के पौधे हैं, फिर ये जासवान, अलग अलग प्रकार के जासवान पर, फिर वहाँ से उनने आम लगे हैं, केला लगे हुए हैं. अच्छा, तो वहाँ से करके बहुत पौधे लगा दादी ने खुद से लगाए कुछ पौधे थे यहाँ पहले से थे कि दादाजी ने काफ़ी पौधों निर्माण नहीं किए हैं यहाँ पे. जी. आजू बाजू का परिसर भी दिखाइए दर्शकों को. दादाजी ने लगाई इनको. मतलब भोलेनाथ की प्रतिमा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. चल रहा है ये वाले एरिया पे पौधे लगाने का. अभी ने काम करवाया है दादाजी ने. मतलब यहाँ पे बरसात पे फिर बोल रहा है कि आमले के हैं और अशोक के वृक्ष हैं और अन्य वृक्ष जो भी हैं सहतूत के, वो दादी बोल रहे हैं कि यहाँ वृक्ष ऊपर करना है. जी.
अच्छा है, कुछ दिनों के बाद अगर हम आएंगे जी। तो यहाँ पे बहुत ज़्यादा और अच्छा जी खूबसूरत जी जी दिखेगा। हाँ हाँ जी जी। बिल्कुल। अभी तो दादी का 2 साल तो हुए यहाँ पे हाँ, मेरा 2 व्यवस्थित साल। करते। अब 2 साल में भी उन्होंने बहुत सारी बहुत व्यवस्थाएं सारे कर लगा डाल दिए, दी। बरोबर। जी। और फिर ये वाले जितना करे उतना कम है, ऐसा जी है। जी 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 2 साल में क्या चाहिए इससे? यहाँ तो कुछ नहीं था पहले, ऐसी झाड़ियाँ थी, मतलब व्यवस्था अवस्थित थी, यहाँ कोई था ही नाही. ठीक आहे, धन्यवाद जी. नर्मदे. नर्मदे. तर बघा, इकडनं आपल्याला सुद्धा पलीकडे जाता येतं आहे. म्हणजे आपण मगाशी तिकडनं गेलो तर इकडनं सुद्धा एंट्रन्स आहे. इथे आपल्याला ही धुनी दिसते. महाराज जर आपल्याला बाहेर आले तर आपण महाराजांचं दर्शन सुद्धा घेऊया आणि तोपर्यंत आपण द्रोणाचार्यांना इकडनं वर पाठवूया आणि बघूया वरनं आपल्याला काय शॉट मिळतं. मंडळी, आश्रमातनं आपण निघालो आहोत, पण महाराजांनी क्लिअर कट सांगितलं की त्यांना व्हिडिओमध्ये यायचं नाही आहे. त्याच्यामुळे महाराजांना आपण व्हिडिओमध्ये घेता नाही आलं आहे आणि महाराजांचं मौन व्रत असल्यामुळे त्यांच्याशी आपण बोलू पण शकलेलो नाही आहे. त्यातल्या त्यात थोडीफार माहिती त्यांच्याबरोबर असलेल्या अनुयाने सांगितलेली आहे. जाताना त्यांनी एक सगळ्यांचा एकत्र फोटो काढण्यासाठी मंजुरी दिली व नवरात्रीचे मौन सुटल्यानंतर महाराजांची परवानगी घेऊन त्यांच्या जागेबद्दल व त्यांच्याबद्दल माहिती परिक्रमावासियांसाठी सर्वांना पोहोचावी, त्यासाठी व्हिडिओची संमती त्यांच्याकडून आपल्याला मिळाली. महाराजांचे मनापासून सांगणे आहे की परिक्रमावासियांसाठी त्यांचे आश्रमाचे द्वार सदा खुले असतील. नर्मदे हर. इथे येऊन त्यांना 2 वर्षच झालेले आहेत, पण आजूबाजूचा परिसर त्यांनी 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी डेव्हलप केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे सांगा आणि अशा वेगवेगळे व्हिडिओ घेऊन आपण तुमच्यासमोर नेहमी येत राहणार आहोत. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय. नर्मदे हर.